गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज माझ्या हॉलच्या बाल्कनीपासून सुरुवात करते, कारण मी रात्री हॉलमध्ये झोपले होते. सो माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे या बाल्कनीमधून. हे मी नवीन झाड आणलेलं आहे काल रात्री. हे माझी समोरची जी बाल्कनी आहे त्यामध्ये जे प्लांट आहेत, हे नागलीचं पान डायरेक्ट रुसून पडलं आहे खाली, कारण त्याचं एक खराब झालेलं पान तोडलं होतं. त्यानंतर तुरीच्या शेंगा माझ्या फेवरेट आहे, मी त्या बॉईल करायला टाकल्याने इकडे ठेसा बनवायला टाकला, बिकॉज मला ठेसा खूप जास्त आवडतो. आणि मग मी शेंगा बॉईल करायला ठेवल्या आणि इकडे मिरच्या भाजते आहे. त्यानंतर मिरच्या भाजल्या आणि म्हटलं आता थोडंसं बॅक साईडच्या बाल्कनीमध्ये जाऊन झाडांना पाणी घालावं, कारण मला जायचं होतं गावी. तर मी सगळ्या झाडांना पाणी घातलं. त्यानंतर हे बघा, ड्रॅगन तुटतं येतं याचं काय करू काहीच कळत नाही. इथे 2 तुळशी आहेत, इथे 1 तुळस आहे, त्यातच गोकर्णाचं झाड आहे. हे पण नागिलीचे, पण एकदम छोटे छोटे पानं आहेत. तर हे बघू शकता. ह्याच्यासोबत परत मी ह्याला लाजवलं. परत मी समोरच्या बाल्कनीमध्ये आले आणि इकडे सकाळी सकाळी मला खूप छान वाटतं हे लावून, हे मंत्र बालाजीचे. तर मी ते चालू करून दिलं. पुन्हा मी इकडे आले आता बॅक साईडच्या बाल्कनीमध्ये, जी की मला खूप आवडते. बघितलं, फूल आलेलं आहे मस्त. मोर दिसताय का, चेक केलं तर मोर होते तिथे. हे बघा, हे चारही मोर तिथे आहेत. खूप छोटे छोटे दिसत आहे, कारण खूप दूर आहे. नंतर मी परत गोकर्णाच्या फुलासोबत खूप एन्जॉय केलं, बिकॉज दिस इज माय फेवरेट फूल. म्हणजे सुकलेली फुलं होती, मी ती तोडून टाकली, कारण मग ती जर तोडली नाही तर मग ते शेंगा तयार करतं आणि त्याचं जे पोषण आहे ते शेंगांना लागतं. म्हणून मग मी परत ह्या बाल्कनीमध्ये आले, कारण मला हे झाड बांधायचं होतं, यांना पाणी टाकायचं होतं सगळ्यांना. ते हे पहिले झाड मी जे आहे बांधून घेतलं आहे पाणी टाकून, कारण ते पारच रुसून बसले बिचारं. त्याचं म्हणणं होतं मला कालच आणलं आणि माझ्या लगेच हे तोडल्या. मग ह्यालाच थोडासा बुरा आलेला होता, म्हणून मग मी धुवून काढत असते झाडांना. जर व्हाईट बुरशी पडली तर मग मी धुवून काढते त्यांना, म्हणजे कारण फवारणी करूनही त्याचा जो बुरा आहे तो जात नाही. जी कीटनाशकची फवारणी ना ती करूनही जात नाही, म्हणून मी अशा टाईप्समध्ये धुवून घेत असते त्यांना, प्रत्येक झाडांना. कारण हे जे आहे मागच्या साईडला ब्रह्मकमल दिसते, त्याला पण खूप जास्त हे लागलं होतं, कीड लागली होती, व्हाईट कलरची किडी. तर मग त्याला पण मी असंच धुवून घेतलं होतं. त्याच्यानंतर नाही त्याला किडी लागली. तर ही अशी मग पॅक बांधून घेतलं. मी त्याला म्हटलं नको बाबा रुसू, थांब तुला व्यवस्थित सेट करते, म्हणून मग मी त्याला असं पॅकमध्ये बांधून घेतलं पूर्ण झाडाला. कारण मला पानं खायला सुरू करायची आहे. माझं HB झालेलं आहे कमी, त्यामुळे मी आणलेलं हे पान. कारण हे जे पान आहे हे औषधी गुणकारक असतं, तर हे रोज खाल्ल्याने थोडंसं रक्त इन्क्रीज होतं. त्यामुळे मग मी याला घेऊन आले. छोटे पानाचं झाड तर ऑलरेडी आहे आपल्या बॅक साईडच्या बाल्कनीमध्ये, पण मग म्हटलं तर जरा मोठं आणावं, म्हणजे त्याला ॲटलिस्ट चुना लावून खाता येईल, कारण चुन्याने पण बऱ्यापैकी कॅल्शियम वाढतं आणि रक्त पण शुद्ध होतं. तर मग हे पान आता मी असं बांधलं आहे त्याला. ते खुश झालं आहे. त्यानंतर मी टाकलं आहे चहा इथे. चहा टाकून मग मी म्हटलं आता परत एकदा बघून यावं की आहेत की मोर खेळता आहे की गेलेत. तर बघितलं तर पुन्हा होती ती. मग मी त्यांना एन्जॉय करत करत मस्त चहा पिला. आणि आजचा माझा दिवस असा संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.